की हे महाविद्यालय गेली 20-25 वर्ष सातारा शहरामध्ये कार्यरत आहे. विद्यापीठाच्या पातळीवरती अनेक चांगले गुणात्मक विकास या महाविद्यालयाने साधलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये केलेला आहे. यामध्ये जो नमुना फॉर्म म्हणजे इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट ह्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे जे कमिटी सदस्य आहेत, कमिटी अध्यक्ष आहेत, हे आपल्याला डिटेलमध्ये त्यामध्ये मार्गदर्शन करतीलच. परंतु तुमच्याकडून सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे की तुम्हाला कुठल्या पद्धतीच्या अडचणी येतात हे आम्हाला बघायचं आहे आणि त्या अडचणीवर आपल्याला मात कशा पद्धतीने करायची हे करायचं आहे. हे करत असताना कलम 37 ॲकॅडमिक ऑडिट आहे. परत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016च्या कलम 117मध्ये ॲकॅडमिक अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्पेक्शन आहे. म्हणजे हे दोन जे इन्स्पेक्शन आणि ऑडिट आहे हे दोन वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. आम्हाला हे ऑडिट मे 2022पर्यंत संपवायचं आहे. तर त्यासाठी बराच वेळ महाविद्यालयांना दिलेला होता तो फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आणि तो फॉर्म तुम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी हा 30 मार्चपर्यंत पूर्ण फॉर्म भरायचा आहे. आणि याच्या समित्या ह्या ज्या आहेत ह्या एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये यायच्या आहेत. येऊ घातलेल्या समित्या आमच्या तयार आहेत. एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये या समित्या येणार आहेत. पण इन बिटवीन काय तुम्हाला अडचण येणार, त्या येणाऱ्या अडचणींना सामोरं कसं जायचं, काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने द्यायचे, समिती आल्यानंतर समितीला काही वेळेस काही डॉक्युमेंट अपलोड होत नाही, या सर्वांचं मार्गदर्शन करण्यासाठी या सर्वांसाठी आपले जे समिती तज्ज्ञ आहेत या संस्थेचे कॉलेजचे प्राचार्य, त्याचबरोबर माझ्याबरोबर असणारे आपल्या शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव आदरणीय विलास सोयम सर, माझ्याबरोबर सहकारी असणारे माझे सर्व प्राचार्य मित्र ज्याच्यामध्ये डॉक्टर आर कुंभार सर आला. पण आपण बघतो की अनेक वेळेला नोटीस जर प्राचार्याने चुकीची काढली तर प्राध्यापकांमध्ये किंवा याच्यामध्ये समजुतीपेक्षा गैरसमजुती जास्त पसरतात. त्याच्यामुळे नोटीसचा अर्थ काढून नोटीस काढलेली बरी पडते, कारण गोंधळ कमी होतो. त्यामुळे नोटीस ज्यांना बजावायची आहे त्यांना आधी काय नोटीस येणार आहे ते सांगितलेलं बरं असतं. खरं म्हणजे हा अकॅडमिक ऑडिटचा फॉर्मॅट तयार होत असताना पार्श्वभूमी तशा प्रकारची होती. एक 5-6 वर्षापूर्वी ही कमिटी स्थापन झाली की ज्या कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी काम करायला सुरू केलं. आत्ता आपले जे आदरणीय डॉक्टर डी टी शिर्के सर आहेत ते त्या काळी समितीमध्ये होते. बेसिकली क्वांटिफाईड आणि क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असा जर आपण त्याच्याशी अप्रोच पकडला तर क्वालिटेटिव्ह अप्रोच आणि क्वालिटेटिव्ह फॉर्मची डेव्हलपमेंट ही माझ्याकडे होती आणि त्याचं मार्किंग सिस्टीम जी होती ही जी स्टॅटिस्टिकल बेसनं काही ठरवावी, त्याचे मापदंड ठरवावे, यासाठी सर त्या समितीमध्ये सदस्य होते आणि आम्ही 2 वर्ष काम केलं आणि तो फॉर्मॅट पूर्ण केला. नंतरच्या काळामध्ये सर उपकुलगुरू झाले आणि मग तरी देखील सरांनी त्या कमिटीमध्ये काम करण्याचं मला सांगून ठेवलं की आपण तो फॉर्म पुढेपर्यंत नेऊ म्हणून. तर ऑडिट या शब्दाचा अर्थच असा आहे की ते कसलंही ऑडिट असो, एका पर्टिक्युलर डेला जे काही आपण तपासतो ते त्या दिवशी काय आहे हे तपासतो. म्हणजे स्टेट ऑफ अफेअर्स ऑफ एनिथिंग ऑन दॅट पर्टिक्युलर डे. म्हणून बॅलन्स शीटचं एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं किंवा आपल्या कॉलेजला सुद्धा तपासायला येतात, त्याची एक डेडलाईन असते 31 मार्च, 31 डिसेंबर याच्या डेडलाईन आहे. त्या डेडलाईनचा अर्थच असा असतो की त्या दिवशी त्या संस्थेची काय परिस्थिती आहे. म्हणजे बॅलन्स शीटला लिहिलेलं असतं ॲज ऑन 31 डिसेंबर 2021. याचा अर्थ 31 डिसेंबर 2021ला बॅलन्स शीटमध्ये असलेल्या विविध आयटमची त्या दिवशी असणारी स्टेट ऑफ अफेअर्स ही ऑडिटची संकल्पना आहे किंवा ऑडिटची मूळ व्याख्या केली जाते. म्हणजेच ऑडिट याचा अर्थ आपण जे काय वर्षभरामध्ये करतो, मग ते ग्रीन ऑडिटचं असेल, आता आपल्या ऑडिटची जरा आणखी व्याख्या विस्तारलेली आहे. ऑडिट याचा अर्थ जे काय आपण केलेलं आहे त्याचं एका ऑथेंटिक माणसाने येऊन तपासणी करावी आणि त्या दिवसामध्ये ते कायद्यानुसार ज्या चालतं त्याप्रमाणे ते आहे का बघावं. जर नसेल तर त्याची काही ऑडिट ऑब्जेक्शन्स द्यावी आणि त्याची परिस्थिती काय आहे याची आपल्याला रिपोर्टच्या स्वरूपामध्ये माहिती द्यावी. असं आपण साधा ऑडिटचा अर्थ घेऊया.
इथं आपण अकॅडमिक ऑडिट शब्द वापरल्यामुळे अर्थ काय आला की त्या कॉलेजची त्या दिवसाची म्हणजे तपासणीच्या वेळी असणारी अकॅडमिक्सची स्टेट ऑफ अफेअर्स आणि मग ते कोणाकडून ते ऑथेंटिक व्हावं याची जबाबदारी कायद्यानं विद्यापीठाकडे सोपवलेली आहे. विद्यापीठ आपली ऑथेंटिक बॉडी आहे की जी अकॅडमिक ऑडिट ही करून घेते. आता आपण नॅकमध्ये काम करणाऱ्या लोकांना लक्षात आलं असेल की आपण आता विविध प्रकारच्या ऑडिट या शब्दाशी आता आपल्याला मैत्री करावी लागलेली आहे. जरी कॉमर्स असेल, आर्ट्स असेल किंवा सायन्स असेल, पण आपल्याला ती माहीत करून घेण्याची गरज आहे. याचं कारण आपल्याकडे आता इंटरनल एक्सटर्नल ऑडिट आलेलंच आहे. म्हणजे प्रश्न विचारला आपल्याला की इंटरनल ऑडिट झालं का, एक्सटर्नल झालं का. इंटरनल आणि एक्सटर्नल ऑडिट दीज आर फायनान्शियल ऑडिट्स ऑफ दी ऑर्गनायझेशन, म्हणजे आर्थिक परिस्थितीचं ऑडिट. मग इंटरनल याचा अर्थ आतल्या बाजूला चाललेलं, एक्सटर्नल याचा अर्थ सरकारी असणारा जो ऑडिटर आहे म्हणजे ऑथॉराइज्ड, रेकग्नाइज, ज्याला आपण चार्टर्ड अकाउंटंट शब्द वापरतो, त्याच्याकडून घेतलेलं ऑडिट. ही दोन ऑडिट कॉलेजेसना माहिती आहे, सर्वसाधारण प्राध्यापकांच्या पण नावावर म्हणजे माहितीचे असतात. त्यानंतर आपल्याला कळालं आता ग्रीन ऑडिट, नॅकनं आपल्या AQR मध्ये टाकलं, SSR मध्ये टाकलं. त्याच्यानंतर आलं जेंडर ऑडिट. आणखी कुठलं ऑडिट आहे? एनर्जी ऑडिट. म्हणजे जवळजवळ 5 ऑडिट आपल्या वाट्याला आता आलेली आहे. आणि मग अशा प्रकारची ऑडिट होणं आता याची गरज निर्माण झालेली आहे. आता बेसिकली ऑडिट या शब्दाचा जन्मच यासाठी झालेला आहे की दीज आर क्वालिटी कंट्रोल टेक्निक्स, दीज आर क्वालिटी कंट्रोल इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे कशाचीही तपासणी करणं याचा अर्थ त्याची गुणवत्ता तपासून घेणं. किंबहुना नॅकची तपासणी सुद्धा गुणवत्ता तपासणीच आहे. कारण क्वालिटी इनिशिएटिव्ह बाय द नॅक असं सगळीकडे लिहिलेलं असतं. म्हणजे त्याचं म्हणणंच असं आहे की आम्ही तुमची क्वालिटी तपासायला आलेलो आहोत, 5 वर्षांना आम्ही तुमची क्वालिटी तपासणार. त्याचे काही त्यांनी स्टँडर्डायझेशन केलेलं आहे की हे कॉलेज A ग्रेडचं आहे क्वालिटी दृष्टिकोनातून, का B ग्रेडचं आहे, का C ग्रेडचं आहे. याच्यासाठी आम्ही तुम्हाला 100 प्रश्न विचारणार. त्या 100 प्रश्नांची माहिती घेऊन आम्ही त्याचं अनालिसिस करणार, इव्हॅल्युएशन करणार आणि त्याच्यावरून ठरवणार की तुम्ही A ग्रेडचे आहात, B ग्रेडचे आहात की C ग्रेडचे आहात. आणि जाताना तुम्हाला काही सूचना देऊन जाणार की तुम्हाला वरच्या पायरीवर जाण्यासाठी या खालील बाबींची आवश्यकता आहे, विच वी कॉल नॅक कमिटी रेकमेंडेशन्स. बरोबर ना? हा ऑडिटचा सर्वसाधारण अर्थ असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचं ऑडिट झाल्यानंतर आपण म्हणतो की अशा प्रकारच्या सूचना आम्हाला मिळाव्यात किंवा आम्हाला ते दिसावं. तसं हे अकॅडमिक ऑडिट हे तुमच्या अकॅडमिकसाठी आलेलं ऑडिट आहे. आता याच्यामध्ये 3 भाग केलेले आहेत. 3 भाग कोणते? म्हणजे कॉलेज चालवायचं असेल तर ह्या 5 ते 7 बेसिक बाबी आपण विचारात घेतो. ह्या इनपुट शिवाय आपण कॉलेज चालवू शकत नाही. इनपुट याचा अर्थ या महाविद्यालयाला काम करायचं असेल तर आवश्यक असणाऱ्या बाबी, हा इनपुटचा अर्थ लक्षात घ्यायचा. त्याचबरोबर तुम्हाला इनपुटचा संदर्भ ज्यावेळी आम्ही इंडस्ट्री बरोबर लावतो त्यावेळी असं म्हणतो की इनपुट हे जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं त्याचं आउटपुट स्ट्रॉंग असेल. इनपुट चांगलं, आउटपुट चांगलं. 98% विद्यार्थी आणि किंवा मेरिट लिस्ट लावून जर मी विद्यार्थी घेतले तर मेरिट लावून विद्यार्थी घेणं याचा अर्थ मी 80%ला यादी लावली आणि सांगितलं की 80%च्या खाली विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार नाही. याचा अर्थ 80 ते 98% विद्यार्थी घेतलेले आहेत. सो मग इनपुट 1999 म्हणजे 94ला जरी इंट्रोड्यूस झालं, मी 99ला प्राचार्य झालो आणि जवळजवळ 22 वर्षात मी प्राचार्य आहे कॉलेजमध्ये. तर ते सुरुवातीच्या टप्प्यात असंच जायचं, उत्साह आणि सगळीकडे ऐकून यायचं. 0 डिफेक्ट पॉलिसी पर्यंत आली. तुम्ही अनेक कंपन्यांचे जर बघितले तर 0 डिफेक्ट आलेले आहेत. म्हणजे गाडी तयार करायला नॅकचं कंपल्सरी आहे आणि ते कुठे ऑथेंटिक बॉडी करून घ्यायचं आहे. ऑथेंटिक बॉडी आपल्यासाठी युनिव्हर्सिटी चांगली आहे तर कोणाहीपेक्षा. त्यामुळे आपल्याला नॅकचं एक काम होऊन जातं, दुसरीकडे कुठे जायला नको. आता जर आम्ही अशी मागणी करायला लागली की सगळीच ऑडिट का विद्यापीठानं करू नये, म्हणजे कुठे 4 ठिकाणी जायला नको. जनरल आणखी काय चांगलं होईल की रिझनेबल फीज असतील आणि ऑथेंटिक ऑर्गनायझेशन करून आपलं ऑडिट होईल. त्यामुळे या संपूर्ण बाबीचा आपण वेलकम किंवा स्वागत करावं हा त्याचा सांगण्याचा हेतू आहे. मित्रांनो, आता डायरेक्टली तुम्हाला मी आयटम्स वाचत जातो. स्पीड इकडे गेलो फॅकल्टी.
फॅकल्टीची इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. नेम, डेजिग्नेशन, क्वालिफिकेशन, सब्जेक्ट, कास्ट, कॅटेगरी, अपॉइंटमेंट, युनिव्हर्सिटी अप्रुव्हल वगैरे. फार मोठा काय घ्यायचं नाही. आपण प्रायमरी लेवलला आता काय म्हणायला लागलोय की बाबा स्मार्ट बोर्ड असावा किंवा आपण LCD प्रोजेक्टर तिथं सोय केलेली आहे. अचानक काही डिलिव्हर लेक्चर करायचं असेल तर वायफायची सोय आहे. हा जो शब्द आपण वापरतो त्याच्यासाठीचे किती कॉलेजमध्ये खोल्यांची प्रिपरेशन आहे. आता एक इंजिनिअरिंग कॉलेजेस बघितली तर 100% त्यांच्याकडे असतात. त्या अबाउट दोज थिंग्स, म्हणजे एवढं देऊन आणखी काय काय त्यांनी दिलेलं असतं. पण माझ्यासारख्याच्या कॉलेजमध्ये जर 34 खोल्या असतील तर त्याच्यामध्ये नाही मी अर्ध्या खोल्याला सोय करू शकलेला आहे. पुढच्या वर्षी आणखी 1-2 करणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी आणखी 1-2 करणार आहे. दिस आर स्टेप्स. त्यामुळे मला आता मार्क कमी पडतील म्हणून आपण तिथं म्हटले की अबाउट 50% असेल तर चांगले मार्क पडतील. पण मोर दॅन 25% असतील, मोर दॅन 10% असतील याची आपण जागा ठेवलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा मार्किंग सिस्टीम आपण कशी ठेवलेली आहे. पूर्ण आणि कमी असलेला थोडेसे कमी मार्क. लॅबोरेटरी इक्विपमेंट्स आहे. त्यानंतर आपण वळलो जर्नल्सकडे. इंटरनॅशनल आहेत का, नॅशनल आहेत का, जर्नल्स आहेत का. नंतर आपण वळतो डिजिटल लायब्ररी. परत एक पाऊल पुढे. आता आपण पुस्तकं, जर्नल्स याच्याकडनं कडे गेलो. मधून आता आपण म्हणालो की अरे लोक डिजिटलकडे जाऊया. आता तरी लोकांनी सुचवले की आता हे डिजिटल तर कशाला पाहिजे, CDs कशाला पाहिजेत, DVDs कशाला पाहिजेत, आता यूट्यूबकडे चला. हा बदल करून बघूया आपण. इथं त्याची रिक्वायरमेंट दिसते. इंस्टाग्रामकडे आम्ही इतर ठिकाणी लिहितो त्याच्यात. आणि यूट्यूब हे इतकं आता ओपन झालेलं आहे की आम्हाला आता CDs वगैरे कशाला नाही. आता CD आउटडेटेड शब्द झालेला आहे. त्याच्यामुळे तो आपण नंतरच्या काळामध्ये आता कमी करू. इंटरनेट फॅसिलिटी स्टाफसाठी आहे का, स्टुडंटसाठी आहे का, लायब्ररी ऑटोमेट झालेली आहे का, त्यांना रिडिंग रूम आहे का, आणि बुक्ससाठी काही बजेटमध्ये ॲलोकेशन केलेलं आहे का. आता बुक्समध्ये बजेटमध्ये ॲलोकेशनमध्ये प्रश्न विचारला, शब्द विचारला आहे 2% ऑन मोर दॅन 2% ऑफ टोटल बजेट एक्सक्लुडिंग सॅलरी. आपल्या कॉलेजचं जे टोटल बजेट असतं, जे CDC मध्ये आपण मंजूर करून घेतो, त्याचे 2 भाग करायचे. एक टोटल बजेट, त्याच्यातून सॅलरी वजा करायची, शिल्लक राहिलेली जी अमाऊंट येईल त्याच्या 2%. निदान इतकी तरी रक्कम त्याला खर्च व्हावी. हे युनिव्हर्सिटी नॉर्म्समध्ये असलेले शब्द आपण इथे लिहिलेले आहेत. मग 2% जेवढं होईल तेवढं बजेटचं प्रोव्हिजन त्याच्यात दिसलं पाहिजे. तुम्ही खर्च केला असं नाही आहे. बजेट प्रोव्हिजन पहिली पाहिजे, तिथं असलं पाहिजे, आणि नंतर तुमच्या ऑडिटेड अकाउंट्समध्ये असलं पाहिजे. तुमच्याकडे EPR भरायचा चाललाय, कारण मी त्यांना शोधून दिलं की ऑडिटमध्ये तो आकडा कुठे आहे. म्हणजे 3 ठिकाणी तो टॅली झाला पाहिजे. टोटल बजेटमध्ये दिसला पाहिजे, खरेदीमध्ये दिसला पाहिजे, आणि तिकडे ऑडिटेड केलेल्या अकाउंट्समध्ये तोच खर्च पडलेला असला पाहिजे. अडचण काय जाणवली का, आता कशा परिस्थिती करायची, त्यांना काढून घ्यायचं होतं माझ्याकडून की पेंडेमिक सिच्युएशनमध्ये हे आपण ऑडिट करायला घेत जातोय तर त्या ठिकाणी कशा अडचणी. मी अनेक लोकांना सांगितले की वाई कॉलेजच्या प्राध्यापकांनी किंवा तिथले जे लॅब कोऑर्डिनेटर आहेत ते कदाचित आज आले नसतील या ठिकाणी. कांबळे सर आहेत, लायब्ररीयन आहेत स्वतः, अतिशय चांगल्या पद्धतीनं ते ऑडिट पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता इथं मी बोलता बोलता असं म्हटलं की प्रॉडक्ट कंट्रोल करणं आपल्या हातात नाही. आता प्रोसेसच कंट्रोल आपल्याला करायचं आहे, कारण प्रॉडक्ट भरून बाहेर गेल्यानंतर आपण काय करू शकतो. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये जर सरांनी उदाहरण दिलं की 70% आपण ॲक्सेप्ट करतो, 30% रिजेक्शन करतो, पण तिथं जागा असते. तयार झालेला जो माल आहे तो इंडस्ट्री जी आहे ती काही तसाच्या तसा डंप करत नाही किंवा पुन्हा रिमोल्ड करायला घेत नाही. ते वेगळ्या पाठीमागच्या दारानं मार्केटमध्ये येतो आणि त्याला आपण लागलाय सेल असं म्हणतो. आणि मग आपण कौतुकानं सांगतात की सेलमधली वस्तू घेतलेली आहे पण तरी पण ते चांगलं लागलेलं आहे, कारण ते चांगलंच असतं. एखादं पॅकेट खराब लागतं म्हणून ते इंडस्ट्रीचा जो क्वालिटी कंट्रोल आहे म्हणून तो संपूर्ण लॉट रिजेक्ट करत असतो. तसं इथं करता येणार नाही. जो आपला प्रॉडक्ट तयार होणार आहे तो प्रॉडक्ट अतिशय चांगल्या पद्धतीचा कसा करता येईल त्याच्यासाठी सर्वांनीच या शैक्षणिक क्षेत्रातल्या घटकांनी आपल्याला प्रयत्न करावा लागेल, अन्यथा आपल्यावरती ब्लॉट निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून महाविद्यालयाला होत आले तरी पण महाविद्यालयामध्ये बाहेरच्या लोकांना अजून हे महाविद्यालयच दिसत नाही किंवा माहीत नाही. आज त्यांनी हा प्रयोग केला, आपणा सर्वांना इथं आणलं. आज 100-125 लोकांना हे महाविद्यालय माहीत करून दिलं सातारा जिल्ह्यात. म्हणजे हा एक त्याच्यातला प्रकार आहे, एक प्रयत्न आहे. यांनी या महाविद्यालयामध्ये जरी कला वाणिज्य असलं तरी सुद्धा नर्सिंग फॅकल्टी या ठिकाणी सुरू केलेली आहे.
बिहोकच्या अंतर्गत जरी सुरू केलेलं असलं तरी त्याला अनुदान मिळालं नाही, तरी सुद्धा काय केलेलं आहे की आपल्या स्वबळावरती हे काही चांगल्या पद्धतीनं रन कसं करता येईल याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, ही काळाची गरज आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी येऊ घातलेली आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आपल्याला करावा लागेल, घ्यावा लागेल. जी छोटी मोठी कॉलेजेस आहेत त्यांना हे आपल्याला साध्य करावं लागेल की आम्ही हे चालवू शकतो, आम्ही मल्टी फॅकल्टीकडे जाऊ शकतो. नाहीतर मग कुणाचा तरी तुम्हाला आधार धरावा घ्यावा लागेल. आपल्याला कोण ॲक्सेप्ट करते हाही परत प्रश्न असणार आहे. रयत शिक्षण संस्था असेल किंवा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल, यांचे नंबर ऑफ कॉलेजेस जास्त आहेत, त्याच्यामुळे ते एखादी युनिव्हर्सिटी होऊ शकेल, रयत झालेले आहे ऑलरेडी. परंतु आपली जी छोटी मोठी महाविद्यालय आहेत त्यांना जर अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना हा प्रयत्न आपल्याला जोमानं करावा लागेल आणि वी हॅव टू इम्प्रूव्ह दी क्वालिटी, तरच आपण टिकू, अदरवाईज टिकू शकत नाही. लक्षात. या फॉर्मच्या बाबतीत बोलत असो ते तुम्ही डिपेंड्स आहे, कुठल्या फॅकल्टीवाल्याला तुम्ही पैसे द्यायचे हे लक्षात घ्या. रिसर्चच्या अँगलनं बोलत असताना शिवाजी विद्यापीठानं सुद्धा अशा अनेक स्कीम केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्यासाठी लीड कॉलेजच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयाला 10,000 रुपये आपल्याला मिळतात. बऱ्याच लोकांना ते माहीत नसेल, कारण विद्यापीठाकडे तुमचे लीड कॉलेजला प्रस्ताव त्या पद्धतीचे जातात. प्रत्येक वर्षी 10,000 रुपये लीड कॉलेजच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. प्रत्येक वर्षी शिवाजी विद्यापीठ 5 वर्षापेक्षा कमी ज्यांची सेवा झालेल्या अशा प्राध्यापकांना मायनर रिसर्च प्रोजेक्टसाठी 3-3 लाखांपर्यंत पैसे देते. त्याचा तुम्ही विचार कधी केलेला आहे का? त्याच्याही पुढं जाऊन शिवाजी विद्यापीठाच्या चालू वर्षाच्या बजेटमध्ये म्हणजे येत्या 22-23 मध्ये आता असे जे काही प्राध्यापक असतील की जे रिसर्च करू शकतात, परंतु त्यांना फंडिंग आता UGCचं बंद झालं आहे, तर यांच्यासाठी सुद्धा काही प्रमाणामध्ये मायनर रिसर्च प्रोजेक्ट्स देण्यासाठीचं विद्यापीठानं तरतूद केली आहे. मित्रांनो, आपल्याला फंडिंग एजन्सी शोधावे लागतील वेगवेगळ्या. ICSSR असेल, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्सेस रिसर्चर्स असेल, ICHR असेल, हिस्टॉरिकल रिसर्च असेल, ICAR असेल, ॲग्रिकल्चरल रिसर्चर्स असतील, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी असेल, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल. या सगळ्यांचा अभ्यास करून आपणाला तिथून काही 4 पैसे मिळतात का आणि रिसर्चसाठी आपल्याला वापरता येतात का हे आपल्याला करावं लागेल, हे लक्षात घ्या. आज कमी मार्क्स पडली तरी चालतील, पण पुढं मी इम्प्रूव्ह करू शकतो, अशा पद्धतीचा अप्रोच तुम्ही डोळ्यापुढे ठेवा आणि त्या पद्धतीनं मॅनेजमेंटला सांगा. आणि फार काही करायची गरज नाही. फार काही म्हणजे सरांनी सांगितलं की माल प्रॅक्टिस करून वडाताण करून घ्यायची काही गरज नाही. आपण जर सिंपल पद्धतीनं त्या फॉर्मकडे बघायला गेला, सरांनी खूप फॉर्म कसा चांगला आहे आणि तुमची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं याच्यामध्ये या कार्यशाळेचं साध्य हे झालेलं असेल असं मी त्याच्याकडून ऑडिट करायचं. मोठ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या स्वतःच्याच काही यंत्रणा आहेत की त्याच्यामार्फत ते ऑडिट करून घेत असतात. पण जे आयसोलेटेड कॉलेजेस आहेत जे आता सध्या B ग्रेडमध्ये असतील, B+मध्ये असतील, C असतील, अशांच्या दृष्टीने हे सगळं करणं थोडंसं अडचणीचं होतं. आणि सुदैवानं हे अकॅडमिक ऑडिट हे शिवाजी विद्यापीठच आता करून घेत असल्यामुळं आपल्या सर्वांना ते सगळ्याच फायद्याचं आहे की हे एक ऑथेंटिक अकॅडमिक ऑडिट होतं आहे आणि जे NAAC ॲप्रिशिएट करतं आहे. कारण आपण बाहेरच्या एजन्सीनं जेव्हा ऑडिट करून आपण दाखवतो त्यावेळेस ते NAACला पटेलच याची खात्री नाही, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशाच आपण करत असताना चुकाही झालेल्या असतात. तर त्या होऊ नयेत आणि एक क्वालिटी अकॅडमिक ऑडिट द्यावं या दृष्टीनं हे आपण सगळं तयार केलं आहे. त्यामुळे ही कमिटी बोलवत असताना तुम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घ्या. म्हणजे जसं की आता सरांनी सांगितलं की एकूण 72 कॉलेजेस आहेत, पण IQAC कोऑर्डिनेटर फक्त इथं आता 21च आहे. म्हणजे राहिलेले 50 कोऑर्डिनेटरना IQAC कोऑर्डिनेटर, मी प्राचार्यांच्याविषयी बोलणार नाही, पण 50 IQAC कोऑर्डिनेटरना वाटतच नाही का की आपण जाऊन आज ऐकावं. कारण IQAC कोऑर्डिनेटरला प्राचार्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगली ग्रेड मिळत नाही. ज्या कॉलेजचा अजूनही बघा प्राचार्य सगळा अभ्यास करतो, IQAC कोऑर्डिनेटरचा पूर्ण अभ्यास असतो, त्याच कॉलेजला चांगली ग्रेड मिळते. त्यामुळे IQAC कोऑर्डिनेटरचं हे सगळ्यात जबाबदारीचं पद आहे. ते नुसतं पद न घेता त्याला न्याय द्यायचा असेल तर ह्या सगळ्या वर्कशॉपमध्ये तुम्ही हजर राहणं गरजेचं आहे. अतिशय काळजीपूर्वक तुम्ही प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं आहे. 2-3 concerns. One is ours is a social work single faculty college, and the number of students are limited. Only maximum 270 students are there. Then their representation in sports and cultural would be limited. Okay, in that usually we lose mark. Similarly, we don't have NCC, we have NSS. Okay, the NCC also the mark is allotted.
And another thing is that maybe social science colleges and commerce, arts and commerce colleges, incubation center concept should be a little different. Because as a social work college, we have society empowerment activities, and our incubation center is in the society. Maybe that has to be considered in that. These are the maybe few suggestions which I have. Maybe the clarification I would like to get. Thank you. ॲप्लिकेबल बनायचं, जी समिती जेवढे मार्क्स दिले त्याच्यातनं मायनस करून त्याची टक्केवारी देण्यात येईल. आमचं सोशल वर्कचं जे कॉलेज आहे तर त्याच्यामध्ये आम्ही आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स राबवतो, पण ते समाजासाठी आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आत्ताच्या एक आपण प्रायव्हेट इंडस्ट्रीच्या CSR फंडातून एक प्रोजेक्ट आपण आत्ता ऑन गोईंग आहे की ज्याच्यामध्ये एकल महिला ज्या आहेत, ज्या कोविड अफेक्टेड आहेत, तर त्यांना आपण व्यवसाय उभे करून देतो. साधारणतः एक 200 महिलांना आपण कन्सिडर केलेलं आहे, त्यांना सीड मनी वगैरे आपण प्रोव्हाइड करतो. तर ते इन्क्युबेशन सेंटरचा भाग होणार. डेफिनेटली खाली तळाला येऊन का सांगितलं ते की आयडियाज इन्क्युबेट करणं हे काम केलं जातं का कॉलेजमध्ये? नाही तर कॉलेजमध्ये काय करणार हो, आपण काय 10 कोटी रुपये कोणाला काही देऊ शकत नाही. पण तुम्ही निदान आयडिया त्या जनरेट जी करतात त्यांच्या आयडियाजना तुम्ही वाव देणं. आत्ताच आपण म्हणालो की अरे बाबा एखादा मुलगा म्हणतो मला एखादा प्रोजेक्ट करायचा आहे, तुम्ही 10,000 त्याला देणं आणि रिसर्चसाठी वातावरण त्याला करून देणं, दिस इज ऑल्सो इन्क्युबेशन. आहेत ज्या आपल्याशी असोसिएटेड आहेत आणि आपण समाजापर्यंत हा फंड घेऊन जातो आहे. तिथं बऱ्याचशा आपण सोशल ॲक्टिव्हिटीज आत्ता कोऑर्डिनेट करतो. जसं की आत्ता पॅन्डेमिकमध्ये हेल्थ सेटअप जो आहे तो स्ट्रेंथन करणं जास्त गरजेचं होतं. तर इथं सातारा जिल्ह्यामध्ये एक 4 फॅसिलिटीजमध्ये साधारणतः आपण 1.5 ते 2.25 कोटी रुपयाचं फंड आपण तिथला इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप उभा करण्यासाठी आपण कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. म्हणजे इथं सिव्हिल हॉस्पिटलला 18 बेडचं चिल्ड्रन्स कोविड केअर फुल्ली इक्विप्ड ICU आपण डेव्हलप करून दिलं सिप्ला फाउंडेशनच्या माध्यमातून. तर या ॲक्टिव्हिटीज या अकॅडमिक ऑडिटमध्ये आपण रिफ्लेक्ट करू शकतो. फार महत्त्वाचं आहे आणि यू कॅन कन्वर्ट दिस इन टू इन्क्युबेशन. खूपच चांगला प्रोजेक्ट, तुम्ही फक्त त्याला व्यवस्थित शब्दांमध्ये मांडला की विषय समजतो, पण खूप चांगला आहे. जबाबदारी आमची आहे. त्यामुळं NSS NCC आता सरांनी सांगितलं की ते त्याच्यातून मायनस करून घेणार आहेत, पण त्याच्यापेक्षाही जादा ज्या ॲक्टिव्हिटीज आता इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरचं आमचंही मॅडमसारखंच आहे. आता जसं म्हणायला की आम्ही समाजामध्ये या पद्धतीनं वावरतो किंवा मी तसे शिक्षक तयार करतो जे जाऊन समाजामध्ये आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये काम करतात. तर तशा ॲक्टिव्हिटीज आम्ही ह्या इन्क्युबेशनच्या ह्याच्यामध्ये नाही मूळ आहे. मग आम्हाला आमचं रिसर्चला त्यांना तयार करतोच आहे आम्ही सर. आम्ही काही ॲक्शन रिसर्चेस करून घेतो त्यांच्याकडून शाळामध्ये जाऊन की जे शिक्षक तिथं जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांच्यावरती रिसर्च करतात, त्यांना मार्गदर्शन करतात. आणि तसंच असेल तर तो नाही येणार. मला तेच म्हणायचं आहे की अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत बऱ्याचशा की ज्या आम्ही सिलेबसमध्ये इन्क्लूड करून घेतलेल्या आहेत. तेव्हा या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजकडे जात असताना आम्हाला फार अडचणी येतात. मॅडम याच्यात आता थोडासा ज्यात वेगळा कन्सेप्ट आहे की आता तुम्ही जे टीचिंगसाठी जर करताय त्याच्यामध्ये ज्या टीचिंग एड्स आहेत, शिक्षकांना लागणारी शैक्षणिक साधनं असतील किंवा एखादा नवीन चॅप्टरला तर तो कसा शिकवायचा, याच्यामध्ये तुम्ही रिसर्च करून त्याच्यामध्ये काही मॉडेल त्याचे काही काय तयार केले तुम्ही इन्स्ट्रुमेंट्स किंवा कम्प्युटर प्रोग्राम दॅट विल कम अंडर दी इन्क्युबेशन. नाही हे करायला पाहिजे मॅडम, असं अशी पळवाट चालणार नाही. काही असू दे हे नाही मॅडम, माझं अशा अर्थाने घेऊ नका. हा सगळ्यांनाच म्हणतो की आर्ट्सला सुद्धा असाच प्रश्न येतो. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की आपण दडायच नाही कशा, त्याच्यामध्ये थोडासा आणखी अभ्यास करून आपल्यामध्ये काही ना काही तर असतं. अजून काय करता येईल त्याचा विचार इन्क्युबेशनमध्ये घालणार आहोत. वेगवेगळ्या अँगलने आम्ही विचार करून त्याच्यामध्ये उदाहरणार्थ कोविड कालावधीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावामध्ये सर्वे केलेले आहेत आणि त्या सर्वेमध्ये हेल्थ कंडिशन्स काय आहेत किंवा त्या मुलांच्या अडचणी काय आहेत हे पाहिलेलं आहे. त्याच्यावरती पेपर्स केलेले आहेत. तेव्हा ते त्या आयडियाज आमच्या ह्याच्यामध्ये येऊ शकते. फक्त अडचणी अशा असतात की त्या फॉर्मॅट जो आहे त्या फॉर्मॅटमध्ये आउट ऑफ वे जाऊन जरा विचार करून आम्हाला ते बसवावंच लागणार आहे. अशा ह्याच्यामध्ये ओढून ताणून नव्हे, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या आणि त्या आम्ही त्याच्यामध्ये बसू. एवढंच मला म्हणायचं होतं, बाकी काय. मी प्राध्यापक प्रमोदिनी कांबळे, शहाजीराजे महाविद्यालय खटाव. आमचं ऑलरेडी अकॅडमिक पहिल्या टप्प्यात अकॅडमिक ऑडिट झालं आहे. मगापासून इन्क्युबेशन सेंटरवर चर्चा चालली आहे. मला फक्त असं विचारायचं आहे
की आपण ज्या वेळेला तिथं ऑडिट करताना की ABC फॉर्ममध्ये, कारण का आता आमचं झालं आहे ऑडिट अगदी नुकतंच, तर ज्यावेळेला आपण व्हर्च्युअल क्लासरूम असेल किंवा ICT असेल तर इन्क्युबेशन सेंटरसाठी असं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर काय करायचं आहे का? तिथं जर आपण वेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये रिसर्च रिलेटेड असेल किंवा काय, की बाबा एक आपलं असं इन्क्युबेशन सेंटर की ज्यामध्ये आपण मग मुलांच्यासाठी रिसर्च जर इन्हान्स करायचं असेल किंवा आपण म्हणतो की सर्व्हिस टू सोसायटी, तर जसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असं आहे किंवा जसं आपण IQAC रूम म्हणतो तसं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इन्क्युबेशन सेंटर एक तयार करायचं आहे का आपल्या असणाऱ्या त्या कॉलेजमध्ये? आणि दुसरं असं, कारण जसं आत्ताच आम्ही फेस केलं आहे, पार्ट बीमध्ये पहिलाच जो बीट आहे तो असा बीट होता की ॲडव्हान्स आणि स्लो लर्नर्स. त्यामध्ये व्हेरिएशन आले सर. ऑलरेडी मी सुद्धा त्या ऑडिट कमिटीमध्ये होते, मिरज महाविद्यालयाला मी जाऊन आले. तिथं व्हेरिएशन बघायला मिळालं पाटील सर असं की ॲडव्हान्स आणि स्लो लर्नर्ससाठी आपण ज्या वेळेला मुलं ज्या वेळेला ॲडमिट होतात आपल्याला BA1 BSc 1 आणि BCom 1साठी, तर आपण त्यांच्यासाठी ज्या वेळेला ॲडमिट झाल्यानंतरच आपण असणारी त्यांची मल्टिपल चॉईसची टेस्ट घ्यायची का ज्या वेळेला ॲडमिट झाल्यानंतर एक महिना किंवा 15 दिवसाचं टीचिंग झाल्यानंतर टेस्ट घ्यायची? हे थोडंसं व्हेरिएशन आहे, कारण हे मला बघायला मिळालं. मी ज्या वेळेला ऑडिटसाठी गेले तिथं सुद्धा नंतर करतात, 12वीचे मार्क बघतात त्याच्यावर ठरवतात. काही जण आल्यानंतर टेस्ट घेतात किंवा ब्रिज कोर्स घेतात, छोटासा टेस्ट घेतात आणि मग त्याच्या त्यामुळं तुम्ही 1 महिना शिकून टेस्ट घेऊन जरी केला तरी चालतंय, 12वीच्या मार्कवर केलं तरी चालतंय. त्यामुळे तुम्ही जो पॅटर्न डेव्हलप कराल तो तुम्हाला तो लागतो. नाही, सोप्या भाषेमध्ये आपण म्हणून सांगतो की सिम्पलर फॉर्ममध्ये उतरायचं. आपल्याला काय हेतू आहे की समोर दिसणाऱ्या मुलांचं वर्गीकरण व्हावं आणि प्रयत्न इकडच्या थोड्या दिशेला थोडी वेगळे आणि इकडच्या दिशेला थोडी वेगळी व्हावं. आपण इतर वेळी सुद्धा असं करतोच ना की एखादा हुशार मुलगा असतो तो काय तुमचं पदर सोडत नाही. तो म्हणतो की मला तुम्ही शिकवले मला एक पुस्तक पण सुचवा. तो ॲडव्हान्स असतोच आणि तुम्ही तासातच त्यासाठी घालवत पण असता. आणि स्लो लर्नर असतो तो पहिल्याच रडतच असतो. त्या रडणाऱ्यांची यादी सेपरेट व्हावी आणि पुस्तक ते म्हणणाऱ्यांची यादी वेगळी व्हावी, हा साधा हेतू असतो. म्हणून आपण फार मोठं याच्यामध्ये भेदाभेद करून वर्ग चालवत नाही बेसिकली. तर आपण आता साधी एखादी टेस्ट घेतली ना, म्हणजे आता मी अकाउंटन्सी शिकवतो तर मला काय कळायला पाहिजे की बाबा मी ज्या पाण्यात उतरायचं आहे तिथं खोली किती आहे त्याची, म्हणजे मला लेवल ऑफ टीचिंग कशी ठेवता येईल. आता जे ॲडव्हान्स्ड मुलं असतात तिथं मला नाही खाल्लं समजावून सांगायला लागतं. पण काही ग्रुप असा असतो की मला 11वी 12वीच्या एंट्रीज त्यांना समजावून सांगायला लागतात. मी कमीत कमी आज सुद्धा एक 20 ते 25 दिवस पहिल्यांदा 11वी 12वीतनं मोठं त्यांना देतो. याचं कारण ग्रामीण भागात काम करतो म्हणजे तो शिक्काच असतो आपल्यावर की तिथूनच काम करावं लागते. आता हे जर तुम्ही कॉमर्स कॉलेजला जिथं आला की ज्यांचे 3री पिढी CA झालेली आहे ती तुम्हाला चुकून शिकवतात, त्या मुलांना नाही तुम्हाला हे करायला. म्हणून इथं तुम्हाला ॲडव्हान्स लर्नर बाजूला काढायलाच पाहिजे ना. एवढं आपण एक साधा अर्थ मग टेस्ट आज घेतली का काल घेतली, कुठली वापरली मेथॉडॉलॉजी घेतल्या तुम्ही. आता म्हणजे प्रयत्न करते मी करत नाही, मी अभ्यास आणि ऑब्झर्वेशन याच्यातलं बोलायला मी केलेलं नाही. आपल्याला काय करायला पाहिजे किंवा 4 आयडियाज तुझ्या डोक्यात आहेत, चला मग या आयडियाज कोण चांगले आहेत ठरवेल त्यांचा एक ग्रुप. म्हणून त्यांनी इंडस्ट्रियलिस्टचा एक ग्रुप केला, ती व्हिजिट देतात, ती चर्चा करून ठेवतील अरे हा प्रोजेक्ट आहे तो चांगला आहे पुढे जाईल. मग त्याला बोलावून सांगणं. आता पैसे तर आपण देऊ शकत नाही, पण तुमचं सर्टिफिकेट करायचे काय त्या बँकेला त्याला पैसे द्यायला गेला तो स्टार्टअपला जाईल ना. याचं तयार होण्याची गरज. आता हे कुठून आलं परत, हे कुठून आलं तर मोदी साहेबांच्या डोक्यामध्ये कायम स्टार्टअप तुम्ही वाचत असाल. म्हणजे ही आपली कॉलेजेस आहेत ती BCom झाल्यानंतर बेकाम करतात मुलांना असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी जर काम द्यावं म्हणून आपल्याकडे त्याची सुरुवात व्हावी. मी डॉक्टर संजय दीक्षित, IQAC कोऑर्डिनेटर मुद्धोजी कॉलेज फलटण. गेली 17 वर्ष मी IQACचं काम करतो आहे. माझ्या कॉलेजचं अकॅडमिक ऑडिट झालं ते पहिल्या टप्प्यात झालं, 6 जानेवारीला झालं. मी फक्त मला जे काही आढळलं ते फक्त मांडतो आहे. अकॅडमिक ऑडिट म्हणजे विद्यापीठाने खरं तर हा जो इनिशिएटिव्ह घेतला आहे तो खूप चांगला आहे, खूप गरजेचा आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनाचं मी माझ्या कॉलेजच्या वतीने निश्चितच मी अभिनंदन करतो की त्याची खूप गरज होती. पण अनुभव असा आला की 6 जानेवारी ही तारीख कोविडच्या पार्श्वभूमीवर नुकतंच सगळं सुरू झालं होतं, अनेक अडचणी होत्या.
त्यानंतर मला असं जाणवलं की मी त्या टीमच्या मेंबरला दोष देत नाही, पण नॅकच्या पीअर टीमवर जे मेंबर येतात त्यांचं जसं प्री ट्रेनिंग होतं तसं त्या मेंबरचं झालेलं मला तरी आढळलं नाही. त्यामुळं काय होत होतं, आता मी IPSCमध्ये 17 वर्ष काम करतो आहे, त्यामुळं तो फॉर्मॅट मला काही तसा नवा नव्हता. पण मी गेली 3 असेसमेंटच्या पिरियडमध्ये मी कॉर्डिनेटर म्हणून काम करतो आहे. त्यामुळं युनॅनिमिटी म्हणजे IPSCच्या बेंचमार्क, तिथं जे बेंचमार्क जे केले तसं कुठंतरी जे येणारे असेसर्स असतात, जर विद्यापीठाने त्यांचं अगोदर ट्रेनिंग घेतलं, कॉर्डिनेटर असतील, प्रिन्सिपल असतील, कारण मला मात्र ते जाणवलं की बऱ्याच ठिकाणी मग गफलत होत होती. मग स्वयंसाहेबांना फोन करायचा, याचं काय करू, त्याचं काय करू, असं होऊ नये. कारण काय होतं, त्या स्टेजमध्ये त्या टप्प्यात असताना मला असं वाटतं की आम्हाला थोडासा फटका बसला. म्हणजे काय झालं, नॅकच्या रिवाइज्ड फॉर्मॅटमध्ये शिवाजी विद्यापीठात पहिल्यांदा असेसमेंट करून घेणारं मुदोजी कॉलेज होतं आणि तेव्हाही आम्हाला जाणवलं की त्याचा आम्हाला फटका बसला, कारण काही मेट्रिक्स आम्हाला कळले नाही, ते व्यवस्थित इंटरप्रिट झाले नाही. तसं या अकॅडमिक ऑडिटमध्ये आम्ही पहिल्या घासाला असल्यामुळं आम्हाला थोडासा फटका बसला. नाही म्हटलं तर या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जरी किती म्हटलं की ते प्रेस्टेज करू नका, तरी ते मॅनेजमेंटपर्यंत जातं आणि सगळं असताना कागदावर ते व्यवस्थित न दाखवता आल्यामुळं थोडंसं त्याचा थोडासा विचार व्हावा. मी असं ॲझ्युम केलं होतं की जी समिती गठीत केलेली आहे ती प्राचार्य आणि IQAC कॉर्डिनेटरच आहे, कारण जी समिती तुमच्याकडे येणार ती IQAC कॉर्डिनेटर त्यांना माहीत असेलच आणि प्राचार्य आहेत, त्याच्यामुळे त्या पद्धतीने ती आम्ही समिती गठीत केली. तरी पण आपला प्रश्न आणि चांगला स्वागतार्ह आहे. आम्ही त्याचा विचार करून पुढील कमिटी जायच्या आधी त्याच्यावर सकारात्मक विचार करू. इन्क्युबेशन इनोव्हेशन सेल याच्यावरतीच बरंचसं काही डिस्कशन चालू आहे. आता सातारा जिल्ह्यामध्ये आपण कार्यशाळा घेत असताना जे लोक आता बोललेत ते वेगवेगळ्या डिसिप्लिन्समधून आहे. BEd कॉलेजमधून काहींनी त्याचं ओपिनियन सांगितलं, IISc कसं असेल, MSWनी त्यांच्या अँगलनं सांगितलं आणि मला वाटते स्वयं सरांनी एक शब्द त्याच्यामध्ये ॲड केला की सायन्स, टेक्नॉलॉजी आणि प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्स बेसिकली दे आर रिलेटेड टू IIScs. खरं तिथनं बाहेर पडणार आहे स्टार्टअप. पण होतं आहे कसं, जर हे सगळ्यांनीच राबवायचं म्हणलं तर मग MSWवाल्यांना वाटतं की माझं IISc कुठे आहे, BEdवाले म्हणतात माझं कुठे आहे, आणि मग प्रत्येकाने ती स्पेस दाखवली. MSWवाल्यांनी ते वेगळ्या प्रकारचं एक पॉकेट दाखवलं, मॅडमनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दाखवलं आणि एक प्रश्न तयार झाला असं की IISc, एक्सटेन्शन सर्व्हिसेस आणि सोशल इन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी ह्याची गफलत होऊ द्यायची, याचं मिक्सिंग होऊन द्यायचं. त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांनीच IIScवर फोकस नाही करा. ज्यांना आपली स्ट्रेंथ बाबा सोशल इन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये आहे त्यांनी त्या अँगलनं मेरिट घ्यायला तुमचं. जिथं एक्सटेन्शन तुमच्या बाजून तुम्हाला दाखवते ते आर्ट्स कॉमर्स कॉलेज आहे, DSS आहे, NCC आहे किंवा इतर तुमचे स्पोर्ट्स आहेत, कल्चर, तिथून तुमची स्ट्रेंथ दाखवा. आणि सायन्स, टेक्नॉलॉजी आणि प्रोफेशनल्स इथं आविष्कार, इन्स्पायर, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि जे काही तुम्ही आयडियाज कलेक्शन करताय, मुलांना प्रोसेस करताय, स्टार्टअपसाठी घेताय, म्हणजे HM कॉलेज कराड असू द्या, साताऱ्याचं YC कॉलेज असू द्या, इथूनच स्टार्टअप आणि तिथनं एम्पॉवरमेंट आपलं तयार होतं. त्यामुळे थोडंसं प्रत्येकाने त्या अँगलनं समजून घ्यावं असं एक माझं मनोगत नाही आपल्याला. एकदम Form A, form 1, 2, 3, you have worked out for the last 5 years. Principal Praveen and his committee has been working and they have brought it to, I think, a good sense of fulfillment. I am very happy that it is a well-studied, performed, well-studied work of academic audit as per the Maharashtra Public University Act 2016, Section 37. Even I think, sir talked about AAA, Academic and Administrative College, Academic and Administrative Audit, okay, academic audit. So these are the concepts which are, I think, cross-cutting concepts. We can look upon them as cross-cutting concepts, badly necessary, badly needed for the academic development of all colleges. We can't now lag behind at the level of quality. Therefore, we are facing NAAC accreditation. Sir, I suggested to Principal Association in one of the meetings, go for a training, go for workshop. Today's exercise is the best example of I think that suggestion. I am very happy. We are also in the process of AQAR for 2020-21 and you are saying that 20 March
Okay, so it is in the same or collapsing to the AQR. So can the date can be extended or? We started already from the केलेलं आहे की हा फॉर्म भरत असताना प्रत्येक ठिकाणी रिलेटेड डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. काही वेळेला अपलोड करत असताना स्पेस कमी असल्यामुळं त्या ठिकाणी आपण व्हेरियस ॲक्टिव्हिटीज असतील तर त्याची लिस्ट तयार करावी आणि ती लिस्ट त्या ठिकाणी अपलोड करावी. ज्या वेळेला कमिटी आपल्याकडे येईल त्यावेळेला 3 इनपुट आउटपुट आणि प्रोसेस आणि आउटपुटशी रिलेटेड असणाऱ्या 3 फाईल्स तुम्ही तयार करा आणि त्या ठिकाणी तुमची डॉक्युमेंट त्यांच्यासमोर दाखवा, म्हणजे सोपं पडते. ती जी काही प्राध्यापक ऑलरेडी आता कॉलेज सोडूनही गेलेले आहेत. नाही, विद्यार्थ्यांना आम्ही मुटकोर्ट कॉम्पिटिशन घेतो किंवा त्याच्यावर त्याची प्रॅक्टिस घेतो, जे कोर्टामध्ये जण असतं न्यायालयामध्ये. तशाच प्रकारे आमच्याकडे ही बार काउन्सिलनं अप्रिशिएट केलेलं आमच्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण त्याला आम्ही लॅबोरेटरीमध्ये कन्वर्ट करून मार्क घेऊ शकत नाही. ते नॅकच्याही क्रायटेरियामध्ये येत नाही, त्याच्यामुळे आमचे मार्क जातात. अर्थात त्याला आम्ही तुम्ही आता सूचित केल्याप्रमाणे ते एक्सक्लूड करून त्याचे मार्क कॅल्क्युलेट होतील, पण आम्ही त्या मुटकोटाला सायन्स लॅबोरेटरी म्हणून कन्सिडर करू शकू का? म्हणायचं ते नॉट ॲप्लिकेबल झालं ना तर तुमचे जे गुणांकन आहे तो त्याच्यातनं मायनस करून आम्हाला तुम्हाला जे ॲप्लिकेबल आहे त्याच्यावरच आमचं टक्केवारी होईल. उत्तर दिलेलं आहे की विद्यापीठामार्फत या संदर्भामध्ये पावलं उचलली जाणार आहेत. आता इन्क्युबेशन प्रत्येक प्राचार्यांनी आणि IQAC कोऑर्डिनेटरनी त्या कॉलेजसाठी तयार करून ठेवावं, म्हणजे उद्या जे काही विद्यापीठामार्फत इन्क्युबेशन सेंटर्स दिले जातील तिथे त्याचा विचार नक्की होईल असं मला वाटतं. ज्या मला वाटतं MSWचे जे प्राचार्य इथं आलेले आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं ते काम केलेलं आहे त्यांच्या प्रिमायसिसमध्ये राहून. मला वाटतं तो आदर्श आपण सगळ्यांनी घ्यायला काही हरकत नाही. आपल्याला काळानुसार तर बदलायलाच पाहिजे, कारण काय होतंय ॲडव्हान्स आणि स्लो लर्नर्सचं जे मॅडम बोलले की नाही ते परीक्षा तुम्ही कधी घेताय, शिकवून झाल्यावर घेताय काय शिकवायच्या अगोदर घेताय याच्याही पेक्षा त्यामध्ये तो कुठलीही परीक्षा कधीही तुम्ही घेतला तर तो ॲडव्हान्स्ड आहे का स्लो आहे हे कळतंच आपल्याला. त्यामुळे त्याचं जे काही बायफर्केशन असेल ते तुम्ही कुठल्याही स्टेजला करून हे फक्त काय झालं आहे आपण त्यांना वेगळं करायचं फक्त ह्याच्यावर बोलायला लागलो आहे. वेगळं केल्यानंतर काय करायचं याच्यावर जास्त विचार करायला पाहिजे असं मला वाटतं की जो ॲडव्हान्स्ड असेल त्याला काय द्यायला पाहिजे आणि स्लो असेल त्याला काय द्यायला पाहिजे. आता फॉरेन कंट्रीजमध्ये गिफ्टेड प्रोग्राम किंवा गिफ्टेड प्रोग्राममध्ये त्या मुलांना सिलेक्ट करतात. गिफ्टेड प्रोग्राम काय असतात की ब्लाइंडली आईवडिलांना शिक्षकांना माहीत नसताना एखादा गव्हर्नमेंटचा जो काही शिक्षक असेल तो तिथं जातो, लहान मुलांचं सांगते मी हे, प्राथमिक शाळांमध्ये, आणि तिथं जाऊन एक परीक्षा तो घेतो. तिथं टीचरना पण माहीत नसतं किंवा त्यांच्या आईवडिलांना पण माहीत नसतं, कारण आपल्याला आता माहिती आहे की कुठून तरी परीक्षा घेणार आहे म्हटल्यानंतर आपण त्याला सारखं बंबार्डिंग करून ती प्रश्न घोकंपट्टी करून पाठ करून घेतो. त्यामुळे त्या मुलाची खरी ॲबिलिटी कळत नाही आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये होतं आहे कसं की ब्लाइंडली तिथं जायचं, त्यांना प्रश्न विचारायची, त्यांचा IQ तपासायचा आणि मग 100 विद्यार्थ्यांच्या एका वर्गातनं एक मुलगा गिफ्टेड प्रोग्राममध्ये ते सिलेक्ट करतात आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाच्या शैक्षणिक धोरणामध्ये त्या मुलाला काय द्यायला पाहिजे हा स्वतंत्र सिलेबस बनवला जातो. जाता येणार नाही. मुळातच आमच्या महाविद्यालयामध्ये ज्यावेळी मुलगा येतो तो त्यावेळी बऱ्यापैकी त्याचं सगळं फ्रेमवर्क आणि हे तयार होऊनच तो येतो. त्याच्यामध्ये फार बदल करायला आपल्याकडे चान्सेस नसतात, पण तरीसुद्धा आपल्याला काय करता येईल एक शिक्षक म्हणून आपण सगळ्यांनी तो विचार नक्की करायला पाहिजे असं मला वाटतं. आचार्यांची नावं आमच्याकडे उपलब्ध होऊ शकतात, पण कोऑर्डिनेटरचे नाव उपलब्ध होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही आमच्याकडे कळवत नाही. तर अशा पद्धतीचं एक हे व्हावं. मग आजपासून बेसिकली ज्या 2 गोष्टींची चर्चा झाली, इन्क्युबेशन सेंटर, रिसर्च पब्लिकेशन असेल किंवा आणखीन गोष्टी, सगळ्यात महत्त्वाचं की मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही ही फॉर्म घेऊन समोर बसता एकमेकांच्या किंवा कमिटीमध्ये मीटिंगमध्ये, थोडंसं मी लिटरेचरचं असल्यामुळं रीडिंग बिटवीन द लाईन्स असं म्हणेन. जरी बाप दाखवलं तर श्राद्धकान असं जरी असलं तर कुठल्या प्रश्नाचं उत्तरासाठी काय उत्तर द्यावं ह्याची जाणीव आपल्याला असणं महत्त्वाचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर विद्यापीठाचं एक पोर्टल ओपन होते की त्याच्यावर सगळ्या ऑनलाईन गोष्टीसाठीच्या लिंक आहेत. त्याच्यामध्ये आपण खाली जाऊन युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट
कारण किचकट आहे, दिसताना असं सोपं दिसतंय, कारण याची स्थापना महाविद्यालयाची भरणं आवश्यक आहे. पारंपरिक सगळे AGM ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनेच माझं शेवटचं जे खंडाळ्याचं कॉलेज आहे त्याच पद्धतीने माझं खंडाळ्याचं कॉलेज. कुठल्याही पद्धतीचं ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल पारंपरिक कुठलाही भेदभाव नाही, सगळ्यांनीच भरायचं. इथं ॲटोमॅटिक दिसणार तुमचं, तोपर्यंत समितीला ओपन होणार नाही, एक भाग. दुसरा भाग 30 नंतर मुदतवाढ मिळणार नाही हे फिक्स आहे. तिसरी गोष्ट की अकॅडमिक ऑडिट करणं कंपल्सरी आहे. चौथी गोष्ट जूनमध्ये, हे मेमध्ये संपवणार, मेमध्ये म्हणजे मेची वाट बघत बसू नका, आम्ही एप्रिलला कमिट्या सोडतोय. जूनमध्ये आमचे अधिकार मंडळ काही त्यांची मुदत संपते, त्या मुदतीच्या आधी मला 117 हा जो फॉर्म आहे त्या फॉर्मला वेटेज एवढं आहे की कारण त्याच्यामध्ये त्या जे मेंबर्स आहेत त्या कमिटीचे ते सन्माननीय सदस्य, सन्माननीय अधिसभा सदस्य असणार, व्यवस्थापन परिषद सदस्य असणार आणि अकॅडमिक काउन्सिलने जे आम्हाला नामनिर्देशित करून दिलेले ते सदस्य असणार. त्यामध्ये आम्ही ग्रीन ऑडिट पण घेतलेलं आहे. ग्रीन ऑडिटमध्ये आम्ही वॉटर मॅन पुढे असणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जर आपल्याला सस्टेन व्हायचं असेल तर तुम्हाला हे सर्व नियम पाळावं लागणार आहे. हे नियम पाळताना आपला पाल्य, आपला विद्यार्थी हा कसा सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये जाईल याची गॅरंटी, याची जबाबदारी आपल्याला घ्यावं लागणार आहे.